निश्चितपणे वन्य प्राण्यांच्या प्रश्नावरही आम्ही समर्पक उत्तर देऊ, कारण त्या संदर्भात एक पॉलिसी आपण तयार केलेली आहे. वाघाच्या संदर्भातली पॉलिसी तयार केली आहे, हत्तीच्या संदर्भातली तयार केली आहे, बिबट्यांच्या संदर्भातली केली आहे. तर त्याचं योग्य उत्तर हे आपण त्या ठिकाणी देऊ. आणि मी सांगतो की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं तर आमचा प्रयत्न असेल की विदर्भातले आणि सोबत मराठवाडा जोडतो मी, कारण मागास भाग जो काही आहे आपला, ज्याला म्हणतो आपण, असा जो सगळा त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे म्हणून हे अधिवेशन आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातले जास्तीत जास्त प्रश्न लागावेत असा आमचा सत्तारूढ पार्टी म्हणून प्रयत्न असेल. तसंच विरोधी पक्षांनी प्रयत्न करावा. असं आहे की त्याकरता ते आम्हाला दोष देऊ शकत नाही. हा सर्वस्वी त्यांचा दोष आहे. याचं कारण बघा, नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि आम्ही तिघांनी बसून हा निर्णय घेतला की जे कार्यकर्ते आपल्याकरता राबतात, हाडाचं काढं करतात, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 4-4, 5-5 वर्षाच्या गॅप नंतर निवडणुका होत होत्या. कार्यकर्त्यांची अपेक्षा मोठी होती. त्यामुळे हाही निर्णय आम्ही केला की सगळीकडे युती होणं शक्य नाही. कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती केली, जिथे नाही तिथे नाही केली. कुठे 2 पक्षांनी केली, कुठे 3 पक्षांनी केली, कुठे कोणीच केली नाही. आणि सिरियसली या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे उतरलो. मी मुख्यमंत्री असलो तरी 10,000 लोकसंख्येच्या गावातही जाऊन प्रचार करून आलो. कारण जे कार्यकर्ते आमच्याकरता काम करतात, प्रचार करतात, त्यांच्याकरता मत मागणं ही आमची जबाबदारी आहे. दुर्दैवाने विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना विसरले. त्यांचे कार्यकर्ते लढत नव्हते का? लढत होते. कार्यकर्ते लढले, त्यांनी निवडणुका लढल्याच, पण नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. कार्यकर्त्यांकरता ते मैदानात उतरले नाहीत. आणि याचं एकमेव कारण होतं की पुढची भीती होती, त्यांना हारण्याची भीती होती. जसं त्या ठिकाणी समजा या निवडणुकीत हारलो तर मग आता जे काही आपल्या महानगरपालिकेमध्ये ब्रँड ठाकरे दाखवायचा आहे, मग उबाठा दाखवायची आहे, मग NCP SP दाखवायची आहे आणि आम्ही कसे जिंकणार आहोत, त्याचा फुगा फुटेल, काँग्रेसचा फुगा फुटेल म्हणून यांनी हिंमत केली नाही आणि म्हणून हे उतरले नाही. हे स्पष्ट आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.